लावलं मग जो रेशिओ बनते तो बनते असा गॅलोमीटरचा वरचा भाग आणि गॅलोमीटरच्या खालचा भाग. आता वरच्या भागात काय आहे Q/R आणि खालच्या भागात P/S याप्रमाणे होईल. म्हणजे याचा रेशिओ हा होईल Q/R. पण इथे कसं आहे आता गॅलोमीटर इथे आहे वरचा भाग हा म्हणजे P/Q इक्वल टू S/R. ठीक आहे. आता यस आपला आहे व्हेरिएबल. याचा रेशो कोणता झाला आपला हा P/Q म्हणजे हा याचा फक्त आपल्याला आकडा लिहायचा. ठीक आहे. त्यानंतर आता एक रजिस्टन्स आपण ॲड केलं. ॲड केल्यावर याचा रेशो कसा आहे 0.001 0.01 ना 0.1 1 10 100 1000. आता आपण 10वर जाऊ. तर हे रजिस्टन्स व्हेरिएबल किती घेऊ समजा हे पहिले 0 करून टाकायचं. 0 हे 0 हे 0 हे सुद्धा 0. आता हे आहे आपलं व्हेरिएबल रजिस्टन्स चारही मिळून याच्यात पहा हे किती सेटिंग आहे 1000 म्हणजे 1 वर गेलं तर याची व्हॅल्यू किती होईल 1000 आहे ना. हे 100 म्हणजे 1 वर गेली तर व्हॅल्यू 100 2 वर गेली तर 200 आहे ना. हे 10 म्हणजे 1 वर गेलं तर 10 2 वर गेलं तर 20 आहे. हे 1 म्हणजे हे 1 ॲक्च्युली हे 2 कळलं. आता समजा आपल्याला आपण रजिस्टर पॉईंट पण घेतला मग आता एक नल पोझिशन आली पाहिजे हे पॉईंटवर दिसते का नाही काय हल्ला नाही पाहिजे काय करू आपण हे रेजिस्टन्स वाढवू. हे 1 किती झालं एकदा हे 2,000 हे 3,000 पाहू नाही तरी आलं नाही ते इकडे जात आहे ना. तर आपण रेशिओ पुन्हा बदलून हा 1 घेऊ किती 1 आता पाहू तरी येत आहे 4,000 घेऊ हां थोडं येत आहे मग याला वाढवू. तर हे किती झालं काय 100 हे किती झालं 4,100 येत आहे थोडं येत आहे ना 200 थोडं येत आहे 4,300 तरी येत आहे थोडंसं आहे ना 400 आता नाही येत आहे ना 400 नाही येत आहे ना आणि 500वर नाही येत 500वर नाही येत 500वर नाही येत काय आणि हे जरी नल करायचं याच्यावर आपल्याला रिडिंग घ्यायचं आहे. याच्यात काय म्हटलं आहे P/Q म्हणजे हा रेशिओ झाला हा किती आहे 1 म्हणजे 1/1 आपण घेऊ शकतो. यस किती आहे आपल्याला हा यस 4,500 म्हणजे 4.5 किलो डिवायडेड बाय R. मग R किती होईल 1 मल्टिप्लाइड बाय R इक्वल टू 4.5 मल्टिप्लाइड बाय 1 म्हणजे R इक्वल टू 4.5 किलो. ठीक आहे. आता ॲक्च्युअल आहे का नाही आहे याची व्हॅल्यू माहीत झाली किती आली 4.5 किलो म्हणजे आपल्याला माहीत नव्हती पण माहीत झाली. ॲक्च्युअल आपण मोजून पाहू शकतो. ठीक आहे. तर याला काढूया आपण कशाने मोजू मल्टीमीटरमध्ये कोणतं मीटर ओहम मीटर है ना. पहिले कंटिन्युटीमध्ये ओहम मीटर अभी हाई करा भी ना माइक करूया ना तिथे मला ते डोसे देऊन 3 वेळा खांदा नाही आहे. मग ॲक्च्युअल 200 येतं का नाही 2K म्हणजे 2,000 रुपये येत आहे का नाही 20K म्हणजे 20,000ची रेंज आहे ना. त्याच्यात पाहू आलं 4.5 काय सगळं आलं 4.5 किलो. ठीक आहे. याप्रमाणे आपण चेक केलं